नमस्कार महिलांनो, वडिलांच्या मालमत्तेत मुलीला वाटा मिळतो का हा प्रश्न अनेकांना पडतो। हिंदू वारसा कायद्यानुसार मुलीला मुलीप्रमाणे समान हक्क मिळतो। या व्हिडिओमध्ये आपण मुलीचे मालमत्तेवरील हक्क, कोणत्या परिस्थितीत वाटा मिळतो आणि कसा मिळतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। लग्न झालेल्या मुलीला हक्क आहे का? वडील जिवंत असताना वाटा मिळतो का? जर वडील नसताना देखील वाटा त्यांना किती प्रमाणात मिळतो? शेत जमीन आणि घरावर हक्क कसा असतो? पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील। तर वडिलांच्या निधनानंतर त्याच्या मालमत्तेत मुलीला वाटा मिळतो का आणि वाटा मिळावा यासाठी दावा करण्यास काही ठराविक कालावधीची मर्यादा असते का, असे प्रश्न अनेक महिलांच्या मनात असतात। हिंदू वारसा कायद्यानुसार वडिलांनी मृत्यूपत्र केले असेल किंवा नसेल तरीही मुलीला आपल्या हक्काचा वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे। असा दावा करण्यासाठी कायद्याने कोणतीही मुदत दिलेली नाही, मात्र कायद्यातील काही तरतुदीही समजून घेणे आवश्यक आहे। मृत्यूपत्र नसेल तर काय? तर पहा, जर वडिलांनी आपल्या मालमत्तेबाबत कोणतेही मृत्यूपत्र केले नसेल तर हिंदू वारसा कायदा 1956 नुसार या तरतुदीनुसार त्यांच्या मालमत्तेचे वाटप सर्व कायदेशीर वारसामध्ये केले जाते। वडिलांच्या निधनानंतर लगेचच वारसांना हा हक्क प्राप्त होतो। अशा वेळी मुलगी न्यायालयात धाव घेऊन आपला हिस्सा मागू शकते। 2005च्या दुरुस्तीनंतर मुलीचा हक्क अधिक मजबूत झालेला आहे। कारण महिलांनो, 12 वर्षाचा तो नियम काय सांगतो पहा, मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी 12 वर्षाचा कालावधी सांगितला आहे। अनेकदा लोकांना वाटते की ही 12 वर्षे वडिलांच्या निधनानंतर सुरू होतात, पण तसे नाही। तर ते कायद्यानुसार 12 वर्षांची गणना या पुढील प्रसंगावरून सुरू होते। इतर वारस मुलीचा हक्क नाकारतात जेव्हा मुलीला मालमत्तेतून बेदखल केले जाते, जेव्हा मुलीच्या संमतीशिवाय मालमत्तेची विक्री, हस्तांतरण केले जाते। मालमत्तेवर दावा करण्यापूर्वी तज्ज्ञांच्या मते मुलीने सर्वप्रथम लेखी नोटीसद्वारे आपल्या हिश्श्याची मागणी करावी। जर इतर वारसाने हा हक्क मान्य करण्यास नकार दिला तरच कायदेशीर वादाचे कारण निर्माण होते आणि त्यानंतर ती न्यायालयात दावा दाखल करू शकते। तरीही वैयक्तिक प्रकरणामध्ये गुंतागुंत असू शकते, त्यामुळे तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेणे हे केव्हाही हिताचे ठरते। तर महत्त्वाचे पॉईंट सांगायचे म्हणजे वडिलांच्या मालमत्तेत मुलीला समान हक्क असतो, मग मृत्यूपत्र असो वा नसो। हिंदू वारसा कायद्याप्रमाणे 1956च्या वडिलांच्या निधनानंतर सर्व कायदेशीर वारसामध्ये मालमत्तेचे वाटप होते आणि मुलगी आपला हिस्सा मागू शकते। दावा करण्यापूर्वी नोटीस देणे हे महत्त्वाचे मानले जाते। तर तुम्ही दावा केला असता तर तुम्हाला 1956च्या नुसार वडिलांच्या मालमत्तेवर हक्क मिळू शकतो। तर महिलांसाठी अशी एक महत्त्वाची अपडेट होती। सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। ही माहिती सर्वांना माहीत असू द्या, तुमच्यामुळे सर्वांचे भले होऊ दे। तर अशाच महत्त्वाच्या माहिती पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। चला भेटूया पुन्हा नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।